बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मनसेसोबत युती करायची की नाही, उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। तर युती केली तर फायदाच होईल, माजी नगरसेवकांचं मत, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, उद्या उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ, मोदी शहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, हिंदी भाषा शाळेत कधी शिकवली जाते बघूच, राज ठाकरेंचा इशारा। पहिली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार, शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर। तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य, शासनाच्या नव्या GR मधून हिंदीची अनिवार्यता काढून टाकली, विद्यार्थ्यांना कोणतीही तिसरी भाषा शिकता येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती कशाला, हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आम्ही केंद्रात प्रश्न विचारणार, संजय राऊतांची माहिती। तर नव्या आदेशात हिंदी अनिवार्य हा शब्द कुठे, भुसेंचा सवाल। भाजपबरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवारांकडून ब्रेक। तर माळेगाव कारखाना निवडणुकीत टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती आणि आजही नाही, पवारांचं विधान। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीत फिसकटलं, ऐनवेळी चर्चा फिसकटल्यानं दादांकडून उमेदवार जाहीर, दादांकडून आत्ताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार, पवारांचं मत, सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी सगळ्यांची इच्छा होती, मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे शरद पवारांच्या मनात नसेल, परंतु पांडुरंग आमच्या पाठीशी आहे, हसन मुश्रीफांचं वक्तव्य।